नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संकेत सर देवगिरी IAS अकॅडमीचा संचालक आज तुमच्या समोर एक नवीन व्हिडिओ एका माध्यमातून घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय। ती गोष्ट म्हणजे अशी की जे काही आपलं देवगिरी IAS अकॅडमीचं जे काही ॲप आहे ते प्ले स्टोअर रजिस्टर झालेलं आहे आणि जे काही आपले वेगवेगळे जे कोर्सेस आहेत ते कोर्सेस मी तुम्हाला त्या आपल्या ॲपच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। आता हे खास तर माझ्यामध्ये या ॲपची जी काही गरज आहे ती माझ्यामध्ये तरी नव्हती, कारण एक महत्त्वाचं म्हणजे मी सगळं हे पैसे कमवण्यासाठी हा उपक्रम चालू केलेलाच नाही। पण दुसरं म्हणजे महत्त्वाचं की यूट्यूबवरचा टाकल्यानंतर त्या ज्ञानाची असेल किंवा त्या गोष्टीची म्हणजे फक्त हे लेक्चरच नाही तर कोणत्याच गोष्टीची किंमत राहत नाही बघा, म्हणून ते ॲप मी रजिस्टर करून घेतलेलं आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे गोष्ट कोणती की त्या जी काही ॲप जरी मी म्हणजे त्याच्यावर मी काही फीस जरी घेत असेल तरी मी इतर क्लासेसपेक्षा 10 पट कमी घेईल अशी माझी पूर्णतः खात्री आहे। खात्रीशीर मी तुम्हाला सांगू शकतो बघा, कारण आपले जे काही आता त्यामध्ये सगळ्याच बॅचेस मी त्यामध्ये रेकॉर्ड करून टाकतोय। आमचं सर्व टीमचं हे जे काही व्हिडिओ रेकॉर्ड करण्याचं काम सगळ्यांचं चालू आहे, त्यामध्ये सगळे विषय आहेत आणि जे काही बेसिक लेवलपासून ते ॲडव्हान्सपर्यंत किंवा जे काही बॅचेस आहेत म्हणजे आपले स्टेट बोर्ड असतील किंवा NCERTच्या आधारित जे काही कसं वाचायला हवं त्याचा जो काही नमुना आहे ते सगळ्या गोष्टी, त्यानंतर जे काही आपल्या कंबाईनच्या बॅचेस असतील मग ग्रुप बी ची वेगळी, ग्रुप सी ची वेगळी, त्यानंतर जे काही राज्यसेवेच्या बॅचेस आहेत त्या प्रिलिमची वेगळी, त्यानंतर फाउंडेशनची वेगळी, अशा पद्धतीने या सगळ्या बॅचेस आम्ही त्यावर टाकणार आहोत। आणि एक महत्त्वाचं म्हणजे खूप माफक दर म्हणजे त्याची जी काही फीस आहे ती अतिशय खूप कमी असणार आहे आणि त्यासाठीच आम्ही हे तुमच्यासमोर घेऊन येत आहोत। त्यासाठी महत्त्वाची बाब म्हणजे की आपलं जे काही देवगिरी IAS अकॅडमीचं जे काही क्वालिटीची नोट्स मी बनवलेली आहे ती नोट्स रेडी झालेली आहे आणि ती देखील मी त्या आपल्या ॲपवरती टाकणार आहे। त्या ॲपवर टाकल्यानंतर तुमच्यापर्यंत म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट ही जी काही नोट्स आहे ती सर्वांपर्यंत उपलब्ध होऊन जाईल। आता याच्यासाठी तुम्हाला फक्त डाउनलोड करावं लागेल ॲप आणि त्याच्यावरती फ्री ऑफ कॉस्ट मिळून जाईल। आता हे जे काही मी नोट्स बनवलेली आहे, आता यामध्ये जे काही खूप शॉर्ट नोट्स आहेत म्हणजे तुमचा अभ्यास झालेला आहे आणि तुम्हाला क्वालिटी जस्ट 1 दिवसामध्ये कव्हर करायचे आहे आणि ते सगळं फॅक्च्युअल डाटा तुम्हाला जशाच तसा मी याच्यामध्ये उतरवलेला आहे बघा। म्हणजे जास्त जसा कसा चांगला कंटेंट म्हणजे खूप महत्त्वाची माहिती कमी शब्दामध्ये देण्याचा या नोट्समधून मी प्रयत्न केलेला आहे। तुम्हाला नक्कीच या नोट्सचा फायदा होईल। लवकरच आपल्या इतर विषयाचे देखील आता इतर नोट्स मी फक्त टाईप करून घेतलेली आहे, प्रिंटेड आहे, तर जे काही बाकीचे नोट्स आहेत ते लवकरच आपलं पब्लिकेशन आपण स्वतःचं देवगिरी IAS अकॅडमीच्या नावाने म्हणजे देवगिरी पब्लिकेशन नावाने आपलं नवीन पब्लिकेशन आपण देऊन आपण जे काही आपले नोट्स किंवा पुस्तक अवेलेबल होतील आपल्या सर्व जे काही टीमचे, त्यानंतर मी तुमच्या समोर ते टाकेलच। तोपर्यंत तरी ही सध्याचं आपलं जे काही प्रामाणिक प्रयत्न आहे आमचा तो या ठिकाणी आहे। आणि दुसरं म्हणजे आता हे देवगिरी IAS अकॅडमीचं जे मी तुम्हाला सांगतोय सगळं यूट्यूब असेल किंवा आता आपलं ॲप देखील आलेलं आहे आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपले नोट्स देखील तयार आहे। आता दुसरं राहिला विषय जो काही सध्याच्या घडामोडीचा, आता ती सध्याची घडामोड म्हणजे कोणती, ग्रुप सीची एक्झाम किंवा ग्रुप बीची एक्झाम किंवा राज्यसेवेचे प्रिलिम्स एक्झाम, हे जे एक्झाम्स आहेत ह्या सर्व ऑनलाईन होण्याचं जे काही शुद्धीपत्रक आयोगाने जाहीर केलेलं आहे बघा, पण त्याला सर्व जास्त विरोध विद्यार्थ्यांचा दिसतोय। आणि एक महत्त्वाचं म्हणजे पुण्याचे क्लासवाले जे नामांकित क्लासेसचे माननीय सर्व सर आहेत त्यांनी याच्यावर आवाज उठवलेला नाही। त्यांना देखील सांगणं आहे विद्यार्थ्यांनी त्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचावा की तुम्ही याच्यामध्ये एक नेतृत्व म्हणून पुढे यावं आणि पूर्ण महाराष्ट्रभराचं नेतृत्व तुम्ही करावं, कारण जे काही पुणे आहे ते पुणे म्हणजेच सर्व आपल्या शिक्षणाचं माहेरघर आहे आणि MPSCचा काही एरिया आहे तो सर्व तिथेच घडून अधिकारी होतात मुलं। त्यासाठी तुम्ही नेतृत्व स्वीकारावं किंवा नेतृत्व जरी स्वीकारता आलं नाही, जे नेतृत्व करताय त्याला तुम्ही पाठिंबा द्यावं। आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे सर्वात जास्त कौतुक करावं लागेल ते विदर्भाच्या जे काही अकॅडमीज आहेत किंवा विद्यार्थी आहेत, विदर्भातले सर्व अकॅडमीचे सर असतील किंवा विद्यार्थी असतील हे सर्वजण पेटून उठलेले आहेत
फक्त आपण शांत आहोत. पण एवढं नक्की सांगेल की ऑनलाईन एक्झाम आम्ही घेऊन देणार नाही. त्याला आम्ही भरपूर एक टोकाचा विरोध करू, कारण हे विद्यार्थ्याच्या हिताचं नाही, त्याच्यासाठी. थँक्यू.